हाय, मी संदीप काळे साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मुंबईमधल्या अनेक महाविद्यालयामध्ये आपण जाऊन युवकांशी संवाद साधला। अनेक तरुणाई या कार्यक्रमात सहभागी झाली होती। त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नावर आपल्याशी संवाद साधला। काय आहेत तरुणांचे प्रश्न, काय आहेत त्यांच्या मनात अनेक पडलेली प्रश्न, ती प्रश्न कशा पद्धतीनं सोडवली गेली पाहिजे, महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे, ग्रामीण भागात काय प्रश्न आहेत, या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नाशी संबंधित अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि ती चर्चा अनेक वेळ चालणार आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, अनेक विषय आपण समोर घेणार आहोत। ते प्रश्न काय असतील आणि कशा पद्धतीने ती सोडवले जाऊ शकतात, या विषयावर आपण या तरुणाईशी संवाद साधणार आहोत। मी तुमच्यापासून सुरुवात करतो। मला तुम्ही सांगा की आज तुमच्या मनामध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने पडलेले कुठले प्रश्न आहेत आणि ती प्रश्न कोण सोडू शकतो, काय सांगाल? शिक्षण पद्धती सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक पद्धतीने चालली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि हे मत कोणाचं काही असो, पण शिक्षण हे काही करून पुढे गेलं पाहिजे आणि यामध्ये शिक्षण म्हणजे आपला परमात्मा आहे असे मानले पाहिजे। ग्रामीण भागामधले शिक्षण पद्धती अजूनही पोहोचलेली नाही आहे। शिक्षण अजून पोहोचले नाही ग्रामीण भागामध्ये, तेही पोहोचलं पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे शिक्षणाचा। आपल्या सामाजिक शिक्षणात खूप बदल झालेले आहेत। तरी पण आपले पहिले शिक्षण पद्धती होती आणि आता शिक्षण पद्धती 8वीपर्यंत पास पूर्ण, त्यामुळे मुलं काय शिकतात म्हणून शिकतात काय, आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करायचं, पुढे काय करायचं आम्हाला काही कळत नसतं। आज आपली शिक्षण पद्धती ही भरपूर डेव्हलप झाली आहे, पण ती शहरात झाली आहे। तेवढी जी शहरात होते तेवढी गावात होत नाही। तर त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो की शहर हे डेव्हलप होत चाललं आहे आणि गाव तेवढंच गरीब होत चाललं आहे। त्यामध्ये म्हणून भारत हा शिक्षण पद्धतीत कमकुवत होत चालला आहे। तरी पण आपली गव्हर्नमेंट सगळ्या सोयीसुविधा पुरवते, पण सोयीसुविधा पुरवल्यानंतर त्याकडे तेवढ्या तातडीने लक्ष दिलं जात नाही की ती सोयीसुविधा त्या गरीब पोरांपर्यंत पोहोचली आहे की नाही। बदल हा सर्वांनाच प्रिय असतो आणि त्या बदलाचे मुख्यतः आपण असतो। आपण प्रत्येक वेळा बोंब असते की आपल्याकडे सुविधा पुरत नाही किंवा येत नाहीत। त्याचे कारण काय असतं? फक्त आपण संकुचित विचार करतो, वरपर्यंत पोहोचत नाही किंवा आवाज होत नाही। आजपर्यंत झालेले आहेत की खेड्यामध्ये शिक्षण व्यवस्था नाही आहे किंवा अपुऱ्या सोयी आहेत, पण हे फक्त आपण स्वतःपुरती बोलतो, याविषयी आवाज आतापर्यंत उठलेलाच नाही आहे। त्यासाठी मला तरी असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणखी एक विषय जोडला जावा आणि तो म्हणजे राष्ट्रप्रेम। जे आपण करतो हे आपल्या राष्ट्रासाठी करतो आहे, हे आपल्याला अजून समजलेलं नाही आहे आणि आपल्या शिक्षण पद्धतीत सुद्धा नाही आहेत। पाश्चात्य शिक्षण आणि भारतीय शिक्षण याकडे जर आता पाहिलेलं आहे तर पाश्चात्य शिक्षण हे पुढे का गेलेलं आहे तर त्यांमध्ये राष्ट्रप्रेम आहे। आपण जे करतो आहे आपण ते स्वतःसाठी नव्हे तर आपल्या राष्ट्रासाठी करतो आहे, राष्ट्राच्या उद्धारासाठी करतो आहे, हे मुख्य विषय आहे। आपल्या ग्रामीण भागामध्ये अजूनही स्त्रीला कुठेतरी कमी लेखलं जातं आणि माझं असं स्वतःचं मत आहे की जर स्त्री पुढे आली, स्त्रियांना प्रत्येक मुलीला शिक्षणाचा चांगला अधिकार मिळाला, तिला चांगलं शिक्षण मिळालं तरच ती पुढे काहीतरी करू शकते, कारण स्त्रीवर पूर्ण हे राष्ट्र अवलंबून आहे। माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे की आता मुलींना कुठेतरी शिक्षणाला वाव मिळतोय, तर गव्हर्नमेंटने त्याला सपोर्ट केला तर ती पुढे अजून काहीतरी करू शकते। मुलींच्या शिक्षणाची अवस्था ग्रामीण भागात फारशी चांगली नाही आहे, हे आज नव्याने सांगायची गरज नाही आहे। आपण पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये अनेक शिक्षणासंदर्भातल्या योजना असतात, पण त्या योजना कागदावर राहतात अशी अवस्था आहे। मग मुलींचं शिक्षण असेल, मुलांचं शिक्षण असेल, हा जो काही आपण ग्रामीण भागातला एकूण सगळं चित्र पाहतो ते चित्र आज अत्यंत भयानक असं आहे। ही परिस्थिती सुधारली पाहिजे तरच लोकाभिमुखता वाढेल, शिक्षण पद्धती वाढेल, समाजामध्ये असणारे अनेक चांगले घटक उदयाला येतील। त्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे शिक्षण चांगलं मिळालं त्यानंतर युवकांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नोकरीचा, व्यवसायाचा, आणि ती नोकरी व्यवसाय आज कुठंतरी त्यांच्यापासून हिरावून घेतला जातो। आपण अनेक नेत्यांची या निवडणुकी दरम्यान भाषणं पाहिली असतील, विशेषतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं पाहिली असतील। त्या दोघांचंही म्हणणं असं असतं की बिहारमधून, उत्तर प्रदेशमधून, उत्तराखंड अनेक भागातून महाराष्ट्रामध्ये
लोंढेच्या लोंढे येऊ लागलेत आणि त्यामुळे इथल्या लोकांच्या नोकऱ्या कुठंतरी हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. हे यामध्ये काही तथ्य आहे का? आणि म्हणूनच आमच्याकडं विशेषतः मुंबई शहरामध्ये नोकरी जी आहे ते मिळत नाही आहे. इतर कोणाला तरी ते मिळते आणि मग जे इथं पात्र असतात त्यांना ती मिळत नाही अशी अवस्था आहे. याच विषयी आपण या तरुणाईशी आज चर्चा करूया. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं? इथल्या लोकांची जी काही संधी आहे ती कुठेतरी हिरावून घेण्याचं काम इतर राज्यातले लोक करू लागलेत का, तरुण करू लागलेत का? तुम्ही याकडे कसं पाहता आणि तुमचं नेमकं या सगळ्या आरोप प्रत्यारोप करणाऱ्याला काय सजेशन असेल, काय सांगाल? आज बघायला गेलो तर तरुणांपुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा. आणि याला कारणीभूत घटक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघायला गेलो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे शिक्षण पद्धती. जर 7वीपर्यंत पोरांना पास करायचं आणि त्यांचा बेसिकच आपण कच्चा करतो आहे, मग त्यांचा वरचा बिल्डिंग उभारेल कशी? हा मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक भागामध्ये म्हणजे ज्या देशामध्ये आपण राहतो किंवा ज्या विभागामध्ये राहतो तर विभागवार त्या प्रत्येक याला 80% तरी प्राधान्य दिले पाहिजे. स्थानिक तरुणाला 80% नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे आणि 20% ते बाकीच्या इतरांचं लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर आपण बेरोजगारी बघितली तर आपल्या देशामध्ये इतर देशातील लोक येतात म्हणजे आणि ते निरीक्षण करून, जसं उदाहरण म्हणजे मागच्या वेळेला ओबामा आपल्या देशात येऊन गेले, त्यांनी निरीक्षण केलं आणि आपल्या देशाचं सर्वे करून त्यांनी त्यांच्या देशामध्ये जाऊन त्या प्रकारे त्यांना आपल्या तरुणांना रोजगार पुरवलं. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये अशी घटना होते का याच्याकडे आपण पाहिलं तर याचं उत्तर सपशेल नाही येतो. याला कारण आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्या तरुणांना ज्या प्रमाणात नोकऱ्या भेटायला पाहिजे त्या भेटत नाहीत. आणि दुसरं कारण म्हणजे त्याचं की आज वर्षाकाठी आपल्या देशामध्ये सुशिक्षित टक्का किती बाहेर निघतो आणि त्याची आपण तुलना केली तर सुशिक्षित टक्का आणि नोकरीचा टक्का या दोघांची तुलना केली तर या टक्क्यामधून म्हणजे लाखो विद्यार्थी आज वर्षाला शिक्षित होऊन बाहेर निघतात, पण त्या प्रमाणात नोकऱ्या बाहेर निघत नाहीत. आणि नोकऱ्या जर निघाल्या तर लाखोच्या टक्क्यांनी हजारातून मिळतात. आणि मग बाकीच्यांचा प्रश्न काय? हो, नक्कीच हिरावून घेतात. यासाठी महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण ही कारणीभूत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण दिलं जात नाही, तर त्या विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकीय शिक्षण दिलं जातं. त्यामुळे त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्ण बदललेला जातो. ते फक्त कारकुनी नोकऱ्यांसाठीच पात्र ठरतात. त्यांना कृतीयुक्त शिक्षण हे काहीच दिलं जात नाही. त्यामुळे बाहेर प्रदेशातील लोंढ्यांना इथं प्राधान्य दिलं जातं. त्यासाठी महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण बदललं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण दिलं पाहिजे, ज्यामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा नोकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अनेक तरुणी शिक्षण घेऊन बाहेर पडतात, पण त्यांची नोकरीची समस्या गंभीर आहे. कारण इथले राज्यकर्त्यांची मानसिकता चांगली नाही. अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ पाहतात परंतु इथल्या राज्यकर्त्यांची मानसिकता बरोबर नसल्यामुळे ते उद्योगधंदे बाहेरच्या राज्यामध्ये जाऊ लागल्यामुळे येथील तरुणांची नोकरीची समस्या गंभीर झालेली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रात आज 60% विद्यार्थी हे D.EDचं शिक्षण घेतात, परंतु त्यांना D.EDचं शिक्षण घेऊनही त्यांना नोकऱ्या मिळत नाही, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळं असे विद्यार्थी घरी बसतात. गुजरातमध्ये ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी D.ED झाला का त्या विद्यार्थ्याला लगेच नोकरीसाठी अवलंबित केले जाते, परंतु महाराष्ट्रात आज D.ED झालेल्या विद्यार्थ्यांना TETची एक्झाम ही लागू केलेली आहे आणि त्या एक्झाममध्ये 100तून 2 ते 3 विद्यार्थ्यांना पास केलं जातं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत नापास केलं जातं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना घरी बसावं लागतं. नोकरीची संधी असूनही दिली जात नाही, स्पर्धा असेल किंवा पात्रता नसेल. तुम्ही याकडं कसं पाहता? स्थानिकांना नोकरीच्या संध्या देणं किती आवश्यक आहे, तुम्ही काय सांगाल? आज उच्च शिक्षित जेवढे शिक्षण घेऊन बाहेर पडतात तेवढे म्हणजे प्रदेशात आज महाराष्ट्रात म्हणा, उत्तर प्रदेशमध्ये म्हणा किंवा बिहारमध्ये म्हणा, पाहायला गेलं तर महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था ही कडक आहे. उत्तर प्रदेश किंवा बिहारमधली जी मुलं आहेत ती 15-15, 16-16 वर्षाची असतानाच किंवा 16 वर्ष झाल्यानंतर ते महाराष्ट्रात येतात आणि त्यांचं शिक्षण तिकडे पूर्ण होत असते.
ही मोठी तफावत आहे. नोकरीच्या संदर्भात म्हणायचं जर झालं तर आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये नोकरीच्या उणिवा भासत आहेत. त्यामागे कारण जे आहे ते शासनाचे काय धोरण असेल. आम्हापाशा इन्स्टिट्यूट असोत, कोणत्याही म्हणजे शाळा असोत, महाविद्यालय, त्यांना परवानगी दिलं जातं, परंतु हे बघितलं जात नाही आहेत की त्या महाविद्यालयातून निघणारी जी काय आउटपुट आहे, किती विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी आवश्यक नसणारे जे काही जॉब आहेत त्यांच्यामध्ये समांतरता आहे का, ती पातळी समान आहे का, याकडे लक्ष देत नाहीत. केवळ डोनेशन घेऊन त्या मुलांना ॲडमिशन दिलं जातं आणि त्यामधून निघणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या जॉबच्या संदर्भात एक प्रकारची तरतूद केलेली नसते. तसेच राजसाहेब किंवा उद्धवसाहेब जे काय म्हटलेलं आहे की आपल्या स्थानिकांना जो काय नोकरीचा प्रश्न आहे तो हिरावून घेतलेला आहे का परप्रांतीयांनी, तो निश्चितच आहे. कारण बघा, केंद्र सरकारच्या कुठल्याही प्रकारची नोकरी असोत, मग MPSC असो UPSC असो, त्यामध्ये जो काही टक्का यापूर्वीचा जो टक्का आहे तो परप्रांतीयांचा किंवा उत्तर प्रदेश आणि पाहायला गेलं तर दक्षिण भारतातला जास्तीत जास्त. कारण का तर त्या ज्या काही परीक्षा होत असतात त्या परीक्षांमध्ये जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा त्या भागातली जागृत आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढी जागृत नाही आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आता जे नेते, राजकीय नेते आहेत ते आपल्या प्रचारासाठी, आपल्याला स्वतःला जिंकून देण्यासाठी म्हणजे त्यांच्या जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही म्हणजे त्यांना विश्वास देतात की आम्ही तुमच्या ह्या इच्छा पूर्ण करू, त्या तुम्हाला ह्या सुखसुविधा पूर्ण करून देऊ. पण फक्त ते भाषणापुरतं असं त्यांना म्हणून देतात. पण प्रत्यक्षात जेव्हा निवडून येतात तेव्हा ते त्या सुखसुविधा प्रत्यक्षात त्या अंमलात आणवल्याच जात नाहीत. पण तरुणांनी आज स्वतःची म्हणजे एक इच्छाशक्ती आहे ती त्यांनी जाणून घेतली पाहिजे की नाही, मी करू शकतो. जर माझ्यामध्ये स्किल, टॅलेंट असेल तर मी करू शकतो आणि मला कोणत्याही संधीची गरज नाही आहे. दरवर्षी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी ग्रॅज्युएट होतात आणि उच्च शिक्षित होतात, परंतु नोकऱ्या मिळत नाही. हे ग्रामीण भागातील मनस्थिती अशी असते माणसांमध्ये, एवढा शिकून मुलगा नोकरी मिळत नाही तर याचा काय उपयोग. तर युवकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करू शकतात, लघु उद्योग करू शकतात. विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकास केंद्र आहेत, तिथे मार्गदर्शन मिळून भांडवलाची सोय करून ते स्वतःचा एक व्यवसाय करू शकतात. नक्कीच आजचा तरुण इतका जागरूक आहे की आपलं हिताचं काय आणि हिताचं काय नाही हे त्याला नक्कीच कळतं. आणि राहिला प्रश्न राजकीय नेत्यांचा, तर असे भडकाऊ जे काही भाषणं असतात त्या आता म्हणतात ना की अनुभवाने शहाणपण येतं, तसंच जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला रेल्वेच्या भरतीबद्दल किंवा इतर कोणत्याही भरत्यांबद्दल मोठी मोठी आश्वासनं दिली गेली. पण ज्या वेळेला निवडणुका होऊन गेल्या त्यानंतर या प्रश्नावर कोणी काही बोललं नाही किंवा अशा काही रोजगाराच्या संधी कोणी उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे आता पुन्हा त्याच भाषणांना बळी पडतील असं मला वाटत नाही हे आजचं तरुण.